जय गजानन। हृदय संवादिनी। धूल चाहिए मुझे उन पैरों की जो संसार में न चले हो, जो खुद के लिए सिर्फ न चले हो, जो जो चले तो आकाश के लिए, रुके तो धरती के लिए, बोले तो आत्मा के लिए, सुने तो ईश्वर के लिए, देखे तो ज्ञान के लिए। आत्मा नाज करे, परमात्मा स्वयं प्रगटे, दुख समस्या छोड़ जाए राहें। चाहिए धूल चाहिए ऐसे पैरों की जिन्हें छूकर खत्म हो जाए जन्म जन्मांतर। वाह, आय थिंक असे चरण की जे खरंच आपलं जन्म जन्मांतरही सुंदर करतील आणि आपल्याला त्या पाशातून मुक्त करतील असे चरण आपल्याला सद्गुरूंच्या रूपात इथे लाभलेले आहेत. आणि खरंच अशा चरणांची धूळ आपल्याला जर लाभली तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. आजचा दिवसही काहीसा असाच स्पेशल आहे. जसं आपण परवाचा एपिसोड केला, आज दास नवमी आहे, म्हणजे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज यांचा शांत होण्याचा दिवस आहे हा. आणि गेली 21 वर्ष हा विशेष दिवस यासाठी आहे की सद्गुरू गावोगावी जाऊन जी भिक्षा स्वीकारतात रामनामाचा जागर करत, त्या भिक्षेतलं त्या संन्यासी जोडीतली ती भिक्षा आजच्या दिवशी सर्वांना वाटली जाते. तो भिक्षा प्रसाद सगळ्यांना अलौकिक असा आजच्या दिवशी मिळण्याचा हा लाभयोग आहे. आणि भारतभरातनं सगळे लोक या दिवसाची वाट बघत असतात आणि दिवसभर सद्गुरू प्रत्येकाला आपल्या हाताने हे धान्य देत, ओंजळीतून हे धान्य देत असतात. सो तू आज ते स्वतः एक्सपिरियन्स पण केलंस आणि हे ग्रेट आहे की सकाळी 11 पासून आत्तापर्यंत कंटिन्यू लोक येतात आणि सगळ्यांना ती संन्यासी भिक्षा मिळते आहे. त्याचं खूप महत्त्व आहे. आपण आपल्या भिक्षाफेरीच्या एपिसोडमध्ये ऑलरेडी भिक्षेचं महत्त्व सांगितलंच आहे, परंतु ह्या आत्ताच्या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे की जे चरण कधी स्वतःसाठी चालले नाहीत, जे संसारात कधी नाहीत, अशा चरणांची जर धूळ मिळाली तर आपलं जन्मजन्मांतर उद्धरून जाईल. सो सद्गुरू आपण खूप ग्रेट आहात आणि आम्ही स्वतःला खूप धन्य असं फील करतोय की आज आम्ही तुमच्या सोबत आहे, सोबत एपिसोड करू शकतो आहे. आणि आज तर आपण त्याच आसनाच्या जवळ बसून हा क्वेश्चन आन्सर सेशन आपण करणार आहोत, जिथून आज सकाळपासून सद्गुरू ही भिक्षा लोकांना देत आहेत. सो आय थिंक वी बोथ आर फीलिंग व्हेरी लकी टुडे. म्हणजे लकी, आय एम फीलिंग लकी विल बी अन अंडरस्टेटमेंट. मी नाशिकला कपिकुल मध्ये आलोय आणि सकाळपासून मी हे पाहतोय. योगायोगाने आपण प्रेमाबद्दल ही ज्ञानचर्चा करतोय या एपिसोड्स मधून. तर गुरुदेव, मला तुम्हाला विचारायला आवडेल की हे कुठल्या प्रकारचं प्रेम आहे? लहान तोंडी मोठा घास, पण म्हणजे संन्यास घेणं, संसाराचा एका अर्थी त्याग करणं आणि त्यानंतर भिक्षेसाठी गावोगावी हे पाय अनवाणी उन्हात आणा, त्याचा कशाचाच विचार न करता, आणि ती भिक्षा ग्रहण किंवा एकत्र करून त्यानंतर ती दान म्हणून वाटप करून देणं ओंजळींमधून. इतरांची पुण्यवृद्धी व्हावी किंवा या विचाराने हे करणं, हे किती अलौकिक प्रेम आहे. आणि याच्या मागचा थॉट काय, याची अनुभूती कशी झाली किंवा याच्या मागचा थॉट काय? कारण सकाळपासून मी बघतोय अन्न पाण्याविना पाणी न पिता कंटिन्यू हे करणं, हे अशक्य आहे, हे खूप अलौकिक आहे. तर हे कुठल्या प्रकारचं प्रेम आहे? प्रेम हे कुठल्या असं प्रकारचं नसतं, पदार्थ प्रकारचे असतात. तिखट, गोड, कडू, आंबट प्रेम असतं आणि ते आहे. म्हणजे सत्य म्हणजेच प्रेम आहे. त्या प्रेमाला आपण कशा दृष्टीने बघायचं, कारण आपली दृष्टी पण स्वच्छ नसते. त्यामुळे एखादी सुंदर गोष्ट देखील आपल्या दृष्टीने नासू शकते.
त्यामुळे प्रेमाकडे बघणं, आपण फक्त प्रेमाचा अनुभव घ्यावा. हा जो उत्सव आज दिवसभर चाललेला आहे, दिवसभर एवढी लोक येत आहेत आणि महाराज त्यांना आनंदी करतायत, भिक्षा देत आहेत. वर्षभर त्यांच्या घरामध्ये धान्य रूपाने सद्गुरू गजानन महाराज वास करणार आहेत. हे किती सुंदर आहे. आणि महाराजांचं सांगणं सुद्धा किती सुंदर आहे की ते असं देऊन सोडून देत नाहीत, अजिबात नाही. ते काही मुलीला लग्न लावून नवऱ्याच्या घरी पाठवून देऊन नंतर काहीच बघायचं नाही असा हा प्रकारच नाही आहे. ते कायम त्यांनी त्या घरामध्ये आनंदात राहावं, त्याला कुठे जाताना त्या सगळ्या गोष्टींचा आधार मिळावा, पाठबळ मिळावं म्हणून सगळं सांगतात. आजची भिक्षा देखील महाराजांनी सांगितलं की जुन्या वस्त्रावर ठेवा. हे किती महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये लोकांना असं वाटेल की जुन्या वस्त्रावर कशाला, म्हणजे एवढा कोणी विचारही नाही करणार. प्रेमच सर्वांचं एवढं आहे की महाराज जे जे सांगतात ते ते लोक ऐकतात, त्याच्यावर कुठलाच ते प्रश्न करत नाही. आणि हेच त्यांचंही खूप आनंद किंवा त्यांचंही हे खूप भक्तपण म्हणता येईल, समर्पण म्हणता येईल किंवा आज्ञाधारकपण देखील म्हणता येईल. आणि विश्वास तर मुख्य. परंतु तरी देखील महाराज कुठली शंका ठेवत नाहीत. ते जुन्या वस्त्रावर त्यांनी सांगितलं की ठेवा. जुना पाट, जुना चौरंग मोडका असला तरी चालेल, पण जुनं पाहिजे. याचा अर्थ असा आहे महाराजांचं म्हणणं की तुम्ही जतन किती करता. तुम्ही नवीन 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 सारखं काहीतरी घेत राहता, पण तुम्ही जुन्याकडे पाहिलं का कधी. आत्मा जुना आहे, तुम्ही जुने आहात, तुमचे जन्म जुने आहेत, तुमचं स्मरण जुनं आहे, तुम्ही आला जुन्यामधून आहात. असं तुम्ही तुमच्या त्या अजीर्ण अशा वस्त्राकडे कधी पाहिलं का. मग कधीच न पाहिलं म्हणून सांगितलं की जुन्यामध्ये ठेवा. बघू तरी कोणाच्या घरात किती जुनं आहे, की हे माझ्या पणजोबांपासून चालत आलं आहे, उत्तम आहे. हे आमच्या किती पिढ्या चालत आलं आहे माहीत नाही, असं असेल तर अतिउत्तम आहे. परंतु जुनं म्हणजे घरात काही नाहीच. अगं मी जुनं काही ठेवतच नाही, सगळं मला ना नवीनच लागतं. जुनं झालं की मी फेकूनच देते, माझ्याजवळ नसतं, मला आवडतच नाही. मी तर एकदा साडी नेसले ना की पुन्हा बघत नाही त्या साडीकडे. असे जे घरं आहेत त्या घरांसाठी ही तर मुख्य सूचना आहे की जुनं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते आत्म्या करता आहे की तुम्ही जुनं जेवढं जतन कराल तेवढा आत्मा तुम्हाला स्मरणापर्यंत लवकर पोचवेल. म्हणून प्रेम हे डोक्यावरून हात फिरवणं, खूप सारं जेवायला घालणं असं नाही आहे. तो शांततेने उद्या जेवेल याकरता आज तयारी करणं ही भिक्षा आहे. ऐकून म्हणजे काटे येतात, शहारे येतात, स्तब्ध व्हायला होतं. या प्रेमाची परिभाषा कळायला आपल्यालाही खूप तयार व्हावं लागेल, ती लेवल अंडरस्टँड करून घ्यायला, असं मला वाटतं. स्पीचलेसच व्हायला झालं अनडाऊटेडली. गुरुमाई, याच्यात सोबत जर आम्ही हे विचारू शकत असू तर की सद्गुरू गजानन महाराज आणि त्यांच्या प्रती असलेलं तुमचं प्रेम, खूप दिवस हा क्वेश्चन मनात आहे आणि विचारावा कुठल्या एपिसोडला असं आमचं डिसाइड होत नव्हतं. किंवा विचारावं तर कसं विचारावं, त्यासाठी शब्द किती धाडस करावं की नाही, कुठल्या शब्दात विचारावं. पण खूप निरागसपणे आणि खूप मनापासून हे विचारण्याची खूप इच्छा आहे की ते तुम्हाला जाणवलं कसं. आणि ते इतकं चिरकाळ टिकणारं प्रेम या मनुष्य रूपात हरी गुण गाणे लगी, या पद्धतीने जे मीराबाईंचं श्रीकृष्णांवर जसं प्रेम आहे सर, तसं हे प्रेम आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल जे आपलं श्री सद्गुरू गजानन महाराजांवर आहे. कारण प्रत्येक श्वासात ते असणं, प्रत्येक श्वासात ते आठवणं, किंबहुना विसरच पडू नये अशी हर क्षण भावना असणं त्यांच्याशी, हेच तर म्हणजे ही उच्चतम सीमा आहे, पराकाष्ठा आहे ही प्रेमाची. तर ते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप लवकर
लवकर होत नाही हा प्रश्न. आय कॅन अंडरस्टँड. नाही, प्रश्न कुठलाही विचारू शकतो असं काही नाही आपल्याला, परंतु त्या प्रश्न विचारण्यानंतर उत्तर जे आपल्याला मिळणार आहे त्याची आपली तयारी पण पाहिजे. नाहीतर त्या सुंदर अशा गोष्टीला शंका, तर्क, अविश्वास अशा मार्गाने जर ते गेलं तर ते योग्य नाही होणार. बरोबर. म्हणजे सूर्याची किरणं पृथ्वीवर आल्यानंतर किती दारं उघडी आहेत, ती जर उघडी नसतील तर ते प्रकाश काय म्हणत असेल, त्याला अंधारच दिसेल ना तो. तर असा अंधारात दिसल्यानंतर आपण प्रकाशाविषयी कसं बोलू शकतो? आपल्याला बोलायचे ते तेजाविषयी आहे. ही जी दृष्टादृष्ट असते ही खूप सुंदर असते आणि माऊलींनी त्याचं वर्णन असं केलेलं आहे की दर्पणी पाहता रूप न दिसे गो आपुले, पण हे सगळं बाप रखुमा देवीवरे मज ऐसे केले. हा जो सगळा प्रेमाचा सागर आहे, हा उसळणारा दर्या आहे, हा तिथून येत असतो आणि ती त्यांची काय कृपेच्याही पलीकडची गोष्ट आहे. सांगता नाही येत त्याविषयी, परंतु अनुभूती नक्की करता येते. या पथावर चालावं लागतं त्याच्याकरता आणि ते चालणं म्हणजे आपल्याला असं वाटेल की ऊन टाळून चालणं आहे, खड्डे टाळून चालणं आहे, दगड, रेती, माती, काचा विचा हे सगळं टाळून चालणं आहे, तर नाही आहे. त्यांच्या मागे चालणं म्हणजे कशावरून चालतोय हेच न समजणं. मग काहीही येवो, डोंगर येवो, दरी येवो, खाच येवोत, खळगे येवोत, काहीही कितीही येवोत, पण ते त्यांच्या मागून चालणं असतं. हे चालणं सर्व संत, महंत, सद्गुरू हे ईश्वर प्रेम शिकतात. ते सीतामातांचं, रामरायांचं जे प्रेम आहे, त्याच्या वनवासामध्ये रामरायांच्या मागून चालल्या, ते प्रेम आहे. ते पाहून ते शिकतात की कसं चालायचं असतं. ज्ञानाच्या मागून आपलं प्रेम घेऊन ते ज्ञान, तो योगी पुढे चाललेला आहे आणि आपल्याजवळ त्याला देण्या एवढं प्रेम आहे का नाही माहीत नाही, पण ती हाक, ती तळमळ, ती आर्तता, ती व्याकुळता, ते विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश दे, असं घेऊन आपण त्याला थांब थांब थांब. म्हणजे मीराबाई पण त्यांना म्हणाल्या की जोगी मत जा जोगी, अगर चंदन की चिता रचाऊं अपने हात जला जा, संपवून टाक मला पण असा जाऊ नकोस मला न घेता. असं जे ते प्रेम आहे ना, त्याला चालावंच लागतं त्याच्या मागून. आणि संसार त्याग वगैरे ह्या गोष्टी फार साध्या आहेत, कारण जी गोष्ट मृत्यू काढून नेणार आहे, तर मृत्यूला तुम्हाला काढून नेण्यासारखं तुम्ही काही ठेवलंच नाही तर तो नेल काय? शेवटी तो ओढून देणार आहे ना आपल्याला. मग आपणच आधी म्हणजे त्याला काही ते नसतं, संपून जातं. इथे त्याग नाही करावा लागत, गोष्टी सुटत जातात. आपण त्याग नाही करत, ते आपोआप घडत. गुरुमाईंना ऐकणं म्हणजे वेगळ्या उच्चीची पर्वणी आहे आणि हाच रिस्पॉन्स आपल्याला व्ह्युअर्स कडून पण येतोय. आणि तुम्हा सर्वांना ही ज्ञानचर्चा आवडतीये हे पावलोपावली आम्हाला कळतच आहे. आणि तुमच्याकडून खूप सारे प्रश्न येत आहेत ज्याची दखल कृष्णमयींनी घेतली. आणि आय थिंक एका व्ह्युअरचा प्रश्न जो फार छान वाटला, तो त्यांचं असं म्हणणं होतं की जगाला जे आवडतंय ते सगळीकडे दिलं जातं, एंटरटेनमेंट असेल, मनोरंजन, पण जगाला जे आवश्यक आहे ते तुम्ही या एपिसोड्समधनं देता आहात. म्हणजे गुरुदेव ते आवश्यक जे आहे, गरजेचं जे आहे, ज्या दिशेकडे सगळ्या समाजानी आणि पिढ्यांनी वळलं पाहिजे, ज्यांनी त्यांचंच आत्मकल्याण होणार आहे, असं तुम्ही या एपिसोडद्वारे देत आहात. तर मला स्वतःला खूप या गोष्टीचा आनंद झाला की ह्या सगळ्या ज्ञानाचा अभ्यास केला जातोय, न की नुसतं ऐकलं जात आहे. तर परत परत लोक हे एपिसोड बघून
त्यातलं आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. आय थिंक दिस इज द सक्सेस ऑफ Yes. आवर Our दिस initiative, संन्यासी yes. टॉक शो असं मला वाटतं. छान. तर आज असा प्रश्न आलेला आहे की सद्गुरूंची कृपा जर प्राप्त करायची असेल तर नक्की काय करायला हवं आहे, असं एका व्ह्युअरकडनं क्वेश्चन आलेला आहे. सद्गुरूंची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची तर तो खूप मोठा विषय आहे. म्हणजे खूप मोठी साधना नाही आहे, परंतु जाणीव मात्र खूप मोठी आहे. आपण जाणतं झाल्यानंतर, सगळ्या गोष्टीच्या जाणीवा आपल्यामध्ये उतरल्यानंतर कसा विषय आहे की आपण एखादं सुंदर रांगोळी काढली तर त्या रांगोळी काढणाऱ्याला जो एक मनामध्ये असतं ना की त्या सुंदर रांगोळी काढतात, हां मला सवयच आहे, असं काही नाही, किती मोठी मी रांगोळी काढू शकते, तसं काही एवढं हे नाही विशेष, माझ्या दृष्टीने काहीच मोठं नाही, चौकात तर मी किती वेळा फटाफट रांगोळ्या काढत असते. तर हे जे काही आपलं स्वतःला संबोधून बोलणं आहे ना, ते बोलणंच फक्त ह्या कृपेला अडवत असतं. स्वतःला संबोधून बोलण्यापेक्षा स्वतःला समर्पून जर बोललं तर कृपा लगेच आहे. त्याला उशीर अजिबात नाही आहे. कृपेवरती अजून हवं आहे, हरकत नाही. कारण सद्गुरु कृपा मिळणं हे खूप अवघड आहे. म्हणजे असं म्हणूया की आई वडिलांची जरी मुलं असली तरी आई वडिलांचा आनंद प्राप्त करणं कठीण असतं. खरा खूप त्याच्यासाठी करावं लागतं मुलांना. तर हे तर आई वडिलांचेही आई वडील आहेत, सद्गुरू आहेत, देवांचेही देव जे आहेत ते सद्गुरू आहेत. तर त्यांची कृपा मिळवणं म्हणजे त्यांना आनंद देणं आधी आणि मग कृपा मिळवणं ही तर खूप अवघड म्हटलं तर तशी गोष्ट आहे. म्हणून त्याच्याविषयी जास्त ऐकायलाही आवडेल, कारण मेहनत घेतली पाहिजे शिष्यानी पण ती कृपा मिळवण्यासाठी, असं मला वाटतं. हरकत नाही, परंतु आजची पिढी अशी आहे की तिला सगळ्या गोष्टी खूप चटकन लागतात आणि ही गोष्ट अशी चटकन होणारी नाही आहे. आषाढाचे मेघ येण्याकरता देखील आपल्याला एक वर्षभर वाट बघावी लागते, तोपर्यंत त्याच्याशिवाय ते येत नाहीत. कृष्ण मेघ जर आभाळामध्ये बघायचे आहेत तर आपल्याला त्या सगळ्या ग्रीष्मामधनं जावंच लागतं आणि तो ग्रीष्म आपल्याला स्वीकारावा लागतो, त्याला बघावं लागतं, त्यात तापावं लागतं. संतापावं नाही लागत, म्हणजे संतापायचं नसतं, तापायचं जरूर असतं. म्हणून आपण कृपा प्राप्त जर आपल्याला करून घ्यायची आणि तीही सद्गुरूंची, तर ती आत्ताच्या काळामध्ये खूप मोठी गोष्ट आहे आणि जवळजवळ ती अशक्यप्राय गोष्ट आहे. का बरं? तर सद्गुरू गजानन महाराज असं म्हटलेत की अंशेही तू मलिनता ठेवू नकोस. तुझ्यामध्ये अंशभर सुद्धा जर मळ राहिला तर तुला ह्या रहस्यामध्ये पदार्पण करता येणार नाही. म्हणजे तुला त्या रहस्याचं दार, त्या कृपेचं दार जर उघडायचं असेल तर आधी तुला अंतर्बाह्य जन्मांचं तुझं कर्म तुला स्वच्छ करावं लागेल. तू कुठे कुठे मळलेला आहेस आणि कुठे कुठे तुझ्या मळण्याची शक्यता आहे आणि कोणाकोणामुळे तू मळू शकतो, या सगळ्या गोष्टी जाणून तुला स्वतःला स्वच्छ ठेवावं लागेल. इतकं आपल्याला जपावं लागतं आणि मग त्या बारीक सारीक गोष्टी जेव्हा सद्गुरू सांगायला लागतात तेव्हा लोकांना असं वाटतं हे खूपच आहे, आपल्याला नाही जमणार. म्हणजे असा तांब्या ठेवा, असं स्वागत करा, असे उभे राहा. म्हणजे त्यांना एखाद्याचं स्वागत करताना जर पाय दुमडलेला असेल तर त्यांना चालत नाही. आपण जर जय गजानन असं करून म्हटलं जय गजानन तर त्यांना ते चालत नाही, त्यांना ते असं सरळ लागतं. तुम्ही एखादा पर्वत जेव्हा बघता तेव्हा तो कुठेतरी वाकडा तिकडा दुमडलेला असा असतो का तो ताठ असतो एकदम. ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळ, हे वर्णन आहे त्यांचं की नेटका आणि सड पातळ. मग एक एक चपळांग बाहेर पडतं आणि मग ते सगळं अंग जर जय गजानन म्हटलं तर मग ते उत्तम आहे. नाहीतर 10-15 लोकांचं तसं स्वागत केलं म्हणजे जसं सद्गुरूंनी सांगितलं, पण 20वां आल्यानंतर जय गजानन आत्ताच बसलोय जय गजानन.
नाही आपलीच आहे अगती, मग ओळखीचीच आहे म्हणजे ह्याला काय असतं. आपल्याला कृपा प्राप्त करण्याकरता भक्त नाही व्हावं लागत, सेवेकरी व्हावं लागतं. भक्त ही एक अशी गोष्ट आहे की जी भगवंताबरोबर राहू शकते, खेळू शकते, बागडू शकते, परंतु सेवेकरी हा तसा नसतो. तो भगवंताला सगळ्यांबरोबर खेळता येईल याकरता दक्ष असतो. त्याचं आयोजन तो करतो आधी, कारण सेवक आधी हवा, स्वामीच्या आधी सेवक हवा, त्याची तयारी आधी हवी स्वामी येण्याच्या. काय हवं आहे स्वामींना हे आधी समजलं पाहिजे, न सांगता जाणीव न त्याची सांगता. झाली पाहिजे. नाहीतर मग पहिल्या अध्यायात आपण पाहिलंच आहे, पाणी आणू का, जेवण आणू का, इथे का बसलात आणि आत येता का, उन्हात का बसलात, या सगळ्याच गोष्टी आहेत. काहीच म्हणजे असा आपण विचार करूया की आपण दिवसभरामध्ये जे बोलतो ना ते सुद्धा आपण किती निरर्थक बोलतो. म्हणजे काही वेळेला बोलण्याची आता चहाच करून घेते बाई मी, आता मी भाजी टाकते बाई, केव्हाची बसली अगं मी, आता भाजी टाकून घेते, आता मी भात वरणच, हे बोलण्याची गरजच नाही आहे. तुम्ही न बोलता सुद्धा भाजी करू शकता, भात वरण लावू शकता, पण तुम्हाला तिथे बोलायचं आहे. का बरं बोलायचं आहे? कारण तुम्हाला जाणवतं की आपण खूप वेळ गप्प बसलो तर तुम्हाला भीती वाटायला लागते, तुम्हाला सतत तोड चालू ठेवावं लागतं, म्हणजे तसं तुम्हाला आवडतं. परंतु सेवेकरी जो असतो तो खूप कमी बोलतो, जवळजवळ तो बोलतच नाही. जोपर्यंत सद्गुरू उभे आहेत तोपर्यंत सेवेकऱ्यांनी बसायचंच नसतं. मग प्रत्येक जण सद्गुरूंकडे बघेल, कधी बसतात कधी बसतात, परंतु ते बसणं फार वेगळं आहे आणि ते उभं राहणं पण फार वेगळं आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी वेणा स्वामींना तो आदेश दिला की तुला उभं राहावं लागेल, आणि त्या अखंड उभ्या आहेत. आसनावर बसणं म्हणजे बसणं नसतं. का? कारण युगे 28 उभा. तो जर युगे 28 उभा आहे तर सेवेकरी कसा बसेल? त्याला लाज वाटली पाहिजे बसताना. त्याला उभंच राहावं लागेल, आणि त्या उभं राहण्यामध्ये त्याला आनंद आहे, आणि तेही वाळवंटात. त्याला माहिती आहे की माझा भाऊ, माझी बहीण, माझी माता पिता, सगळे सोयरे, सगळं काही जे आहे ते माझं बाप रखुमा देवीवरू आहे. मी सगळी नाती पाहून चुकलो, सगळं मला कळून चुकलं, मी सगळे जग पाहिलं, परंतु जे प्रेम आहे, जे सत्य आहे, जिथे काही अपेक्षा नाही, मलाही नाही त्यांनाही नाही, म्हणजे प्रेमाच्या तुमच्या या परिभाषा आहेत, ते अजून सुंदर आहे, ते अजून वेगळं आहे. तर सेवेकरी जो आहे तो हा असा आहे जो उभा आहे. आणि पहिल्याच सेवेकरी जर कोण असतील तर त्या साक्षात रुक्मिणी माता आहेत, त्यांच्या बरोबरीने त्या 28 युग उभ्या आहेत. ही काय सेवा आहे पांडुरंगांची, हे काय विलक्षण आहे. ह्या प्रेमाला काय म्हणायचं आपण, हे कुठलं प्रेम त्या करतायत. म्हणजे पांडुरंग काही कसेही भक्तांमध्ये जात आहेत, भक्तांसाठी धावतायत. मग आपण ऐकतो ते जनाबाईंकडे जात आहेत, ते अजून काय मुक्ताबाईंकडे जात आहेत, ते चोखामेळ्यांकडे जात आहेत, ते सावतामाळ्यांकडे जात, ते सगळ्यांकडे हिंडतायत. आत्ताच्या काळामध्ये असं वाटेल अरे बापरे केवढे बिझी आहेत, यांना रुक्मिणी मातांना द्यायला वेळच नाही. परंतु ते प्रेम फार वेगळं आहे. आपली ही दृष्टी खूप अल्पजीवी आहे किंवा खूप क्षुद्र आहे, त्यामुळे आपल्याला एवढ्या उच्च पातळीवरच्या गोष्टी नाही समजत. आणि तरी देखील आपण चंचू प्रवेश करतो की आपल्याला कळलं पाहिजे. सेवेकऱ्याचा जर आपण भाग बघायचा झाला थोडासा, आजच्या दिवसाचा जरी आपण पाहायचा झाला, तरी आज जी भिक्षा आपण देत असतो तर यामध्ये जे सेवेकरी असतात त्यांनी भिक्षा नसते घ्यायची. सगळ्या जणांची भिक्षा घेऊन झाली, आता पंचक्रोशीत कोणीही भिक्षा घेणारा उरलेला नाही, तेव्हा मग त्यांनी येऊन भिक्षा घ्यायची असते. त्याला सेवेकरी असं म्हणतात, कारण तो सेवेकरी आहे, त्याला सेवा करायची आहे. आपल्याला वेळ मिळाला आपण पटकन पुढे आलो आणि पटकन घेतली तर ते योग्य नसतं. कायमच अज्ञानाला क्षमा हे शक्य नसतं. आणि मग इथे असं होतं की सत्य सांगितलं की मग
रुसायला होतं, रागवायला होतं. मग अधिकाने सांगितलं आम्ही तर आधीच घेतली, तेव्हाच म्हणायचं होतं ना, आत्ता कशाला सांगताय. परंतु केव्हा न केव्हा निदान आपल्याला या जन्मात तरी सत्य कळलं, याचा आनंद नको का आपल्याला व्हायला. आज न उद्या आपल्याला हे कळायला हवं होतं. म्हणून सेवेकरी हा अवघड आहे, खूप अवघड आहे, असंभवनीय गोष्ट आहे ती. परंतु व्हावंसं वाटणं आणि त्याप्रत आपलं पाऊल पडणं ही सुद्धा खूप आनंदाची आणि खूप धन्यतेची गोष्ट नक्की आहे. आणि म्हणूनच आज महाराजांनी खूप छान आपल्याकडनं तो एक भाग सेवा दुर्ग जो आपण केला त्याचा करून घेतला की छान वाटलंय महाराजांना की सेवा आहे, घडते प्रत्येकाकडून, परंतु सेवा घडते पण सेवेकरी घडला पाहिजे. वा वा, करू आपण याही विषयावर आपण बोललं पाहिजे, कारण सेवेकरी होणं त्यांना खूप आवडतं. ते स्वतः रामदास आहेत. दास होणं त्यांचं अत्यंत लाडकं भाग आहे. त्यामुळे लंकेत देखील जाऊन त्यांनी विभीषणांना ते दासत्व समजावून सांगितलं, त्याचं महत्त्व पटवून दिलं आणि विभीषण दास झाले. आणि दास होऊन चिरंजीव, दासच चिरंजीव होऊ शकतो. आणि म्हणून महाराजांचं म्हणणं आहे की तुम्ही दास व्हा, सेवेकरी व्हा. दास म्हणजे गुलाम नव्हे, चाकर नव्हे, नौकर नव्हे. कारण स्वामी राम आहे तर कोणी गुलामच नाही आहे. वा, हेच होतं की जगामध्ये हे जे प्रचलित अर्थ ह्याचे येऊन गेलेले आहेत, त्यामुळे त्याची उच्चता नाही जाणली जात, त्यातला आनंद नाही कळत. आणि आपल्या स्वामीची सेवा करण्यामध्ये किंवा आपल्या स्वामीच्या अनुसंधानात असण्यामध्ये जो आनंद आहे त्याने दुसरं कशाही चिंता विचार हे येणंच शक्य नाही. पण तो आनंद प्रत्यक्ष कृतीतनंच अनुभवायला लागेल असं वाटतं. शिवाय मला असं वाटतं आमच्या सोबतचे लोक किंवा घरचे नातेवाईक किंवा असे इतर बरेचसे लोक बऱ्याचदा सेवाभाव किंवा भक्तिभाव ज्याला सर्वोच्च प्रतीचं प्रेम म्हणतात, पण त्या काही म्हणजे परमेश्वरासाठी करण्याच्या गोष्टी आहेत त्या भीतीपोटी करतात की अरे आजच्या दिवशी असं नको करायला, नंतर करू, किंवा अरे आता आलोच आहे तर मी इकडे बघून देवळाकडे बघून नमस्कार करायलाच हवा, अदरवाईज काय. आउट ऑफ फिअर अँड आउट ऑफ लव्ह करण्यापेक्षा जास्त भीतीपोटी मी झुकायला हवं, भीतीपोटी मी करायला हवं. हा भीतीपोटीचा भक्तिभाव सेवाभाव कितपत पोहोचेल आणि तो कितपत योग्य आहे की ऍटलिस्ट त्या पथावर एक पाऊल पडतंय हे पण ओके आहे, किंवा ते बदलायचं कसं. ज्याला असं अतिभक्तिभाव असेल किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये त्याला परमेश्वर दिसला असेल त्याची अनुभूती आहे, पण त्याला वेडेपणा आहे, तू खूप वाहवत चाललेला आहेस असं पण समाजातनं त्याला विरोध येतो. आणि त्याचं बिचाऱ्याचं प्रेम असेल तरी मग विनाकारण त्याच्या मनात शंका येते की अरे मी खरंच खूप वाहून घेतोय का. आणि त्याला जे आता प्राप्त होणार आहे त्याच्या जवळ आलाय, पण त्या शंकेने तो पुन्हा 10 पावलं मागे येतो. हे त्याचं नुकसान आहे. पण मग हे द्वंद्व कसं सुटेल. छान आहे. आणि आजच्या गोष्टी म्हणजे आजच्या पिढीला पण या गोष्टी कळल्याच पाहिजेत, तुम्हा मंडळींना या गोष्टी समजल्याही पाहिजे. आणि आपण त्याच्याच करता हे सगळं करतो आहोत की निसंकोच त्या मनामधला जो काही भाग आहे, भीती आहे किंवा शंका आहे, त्या सगळ्या गेल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय तो प्रवाह असा खळखळ वाहणार नाही. सतत कुठेतरी अडत राहील अडत राहील अडत राहील अडत राहील अडत राहील. आणि किती वेळा गजानन महाराजांनी यायचं आणि पाणी स्वच्छ करत राहायचं. पहिल्या अध्यायातच त्यांना एवढं काम करावं लागलं. जन्माला आल्यानंतर श्रीकृष्णांना तुरुंग फोडावा लागला आणि दासाला प्रकट झाल्यानंतरच ते सुरुवात करावी लागली ना की पाणी स्वच्छ करून घ्या, ते लोकांना स्वच्छ करून घ्या, त्यांना भक्ती रहस्य सांगा, दूर करा, किती शंका दूर करा. का बरं माणूस अज्ञानी आहे, याचा त्रास ज्ञानी याला का आहे, हा प्रश्न खरं तर आपण सोडवला पाहिजे सगळ्यांनी. परंतु हे असं घडत नाही. भीतीपोटी आपण एवढ्या करता करतो. किंवा भक्ती किंवा भक्त जर आपण म्हटलो ना तर भक्त हा निर्भय असतो. भक्त झाला तर भीती नाही. परंतु अहंकार जोपर्यंत आहे आणि त्या अहंकार असून जर तो भक्त म्हटला तर भक्ताची खूणच ही आहे की त्याला अहंकारच नाहीये. आणि अहंकार घाबरतो का, कारण त्याला
खात्री असते की त्याला जपायचं असतं, माझा अहंकार नाही दुखावला पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये तर इतकं कठीण असतं की समजा कोणी कोणाकडे गेलं आणि तो जर दुसरीकडे बघत असेल तर तो ताबडतोब त्या मोबाईलमध्ये बघायला लागतो की मी पण बिझी आहे, तू काय बिझी आहे. असं खरंच होतं म्हणजे की कोणी बोलत नसेल आपल्याशी तर सेकंदात चटकन एक क्षण तो बसू शकत नाही. म्हणजे त्याच्या हातातच ते असतं की तिथं गेला ना आपल्याला कोणी अटेंड नाही केलं तुमच्या भाषेमध्ये. चुकीचं आहे हे आय थिंक. आमच्या भाषेमध्ये लंकेमध्ये कोणी अटेंड केलं हनुमंतांना? कोण होतं? कोणी नव्हतं. पण त्यानंतर असं झालं की ह्यांना जर नाही अटेंड केलं तर काय होईल, अशी छाप सोडून येणं हा सेवेकरी आहे. त्याची छाप पडली पाहिजे की कोण आहे हा, कसा आहे हा. पण आपण सर्वसामान्यांसारखेच जर राहिलो दिसलो तर मग त्याला काही अर्थ नाही. म्हणून अहंकार जपत असतो आपण आणि तो अहंकार भीतीपोटी झुकतो, भीतीपोटी देव करतो, तो अहंकार आहे. तो भक्त नाही. भक्त कधीच अहंकारी नाही. आणि जर एखादा म्हणत असेल की मी भक्त आहे आणि अहंकारी आहे तर तो भक्त नाही. तो स्वतःला फसवतोय आणि जगाला तर फसवतो आहे. म्हणजे जगाला त्याला त्याचं उत्तर द्यावंच लागेल. जे महाराजांनी ब्रह्मगिरी गोसाव्याच्या बाबत म्हटलं की तू हे डोईस बांधल्या शालीची किंमत काही राख, तू फसवू नकोस, अशाने समाज रसातळाला जाईल. तुझ्या मागे समुदाय येतोय तर तू अहंकाराच्या नादी त्या समाजाला लावू नकोस. झाडाने जर फुलाला अहंकार शिकवलं तर ते कधीच पायावर येणार नाही. परंतु झाड ते शिकवत नाही. झाड सांगतं की मोठा हो, तुझं मोठेपण ईश्वर चरणी समर्पित होण्यातच आहे. असं जर आज प्रत्येक झाड आपल्या फुलाला म्हटलं की तुझं मोठेपण ईश्वर चरणी समर्पित होण्याकरता आहे तर रामराज्य आत्ता या क्षणी आहे. परंतु प्रत्येकाला बायकोच्या चरणांवर समर्पित झालेलं चालेल, नवऱ्याच्या चरणावर समर्पित चालेल, एखाद्या क्षुद्र संसारावर समर्पित झालेलं चालेल, व्यसन लागलेलं चालेल, तो भ्रष्ट मार्गाला गेलेला चालेल, पण तो ज्ञान मार्गाला आलेला चालत नाही. साधूचरणी आलेला तो नाही सहन होत. तेच जे मी म्हणलं की वाहवत चाललेलं आहे असं म्हणून ते फार म्हणजे विचित्र होतं. साधू किंवा संन्यासी जे आहेत त्यांच्या दर्शनाची काय महती आहे. आणि असंही घडतं समाजामध्ये की काही भोंदू जी मंडळी असतात, आपण कोणाला काही म्हणत नाही, म्हणायचं नाही, पण परंतु जे जाणत नाहीत आणि ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा मोह पडून जातो आणि मोहात अडकून ते इतके सुंदर मार्गाला देखील कुठेतरी डाग लावतात, तर त्यावेळेला त्यामुळे मग या इतक्या सत्य मार्गाला थोडंसं मलिन व्हावं लागतं. परंतु तो मार्ग अत्यंत स्वच्छ आहे. कोणी कितीही काही केलं तरी तो मार्ग मलिन कधीच होणार नाही. कारण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे पुढे चालत आहे. तो मार्ग कधीच मलिन नाही होणार. सर्वात निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. कोणाचा हात धरलाय? ते चढतोय त्याचा, जो चढू इच्छितोय त्याचा. कुठे चढू इच्छितोय? खांद्यावरी. खांद्यावर निवृत्ती आहे. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. हे ज्याचं वर्णन आहे तो लढिवाळ जेव्हा चालतो तेव्हा कुठला अहंकार, कुठली भीती, काय उरतं. आणि तो समोर चाललाय सावळा सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा जर चालतोय आणि तरी आपण आपला अहंकार जपतोय तर मग संपलेलं बरं ना. हिरण्यकश्यपूचे झालो ना आपण. बरं आपला पोरगा पण प्रल्हाद नाही ना की जो दर्शन करवेल. नाही ना. आज कोणाचाच मुलगा न ध्रुव आहे, न प्रल्हाद आहे, न लव आहे, न कुश आहे, न प्रद्युम्न आहे. इतक्या उच्चतेने जगणं, इतक्या उच्चतेचा विचार, अतिशय सामान्य जगणं होतं आहे. आणि आपण खूप सुंदर दिशा देत आहात. जर ही दिशा पकडली तर निश्चित आयुष्यही सुंदर होऊन जाईल आणि त्याचा अंतही फार पारलौकिक असेल असं मला वाटतं.
गुरुदेव पुन्हा एकदा स्पीचलेस व्हायला झालं. भक्तीपोटी, प्रेमापोटी किंवा परमेश्वराच्या ओढीसाठी एखाद्या, म्हणजे पुढचा प्रश्न जर का मला विचारायचा झाला तर तो असा असेल की भक्तीपोटी एखाद्या तीर्थक्षेत्री जाणं किंवा परमेश्वराला भेटायला एखाद्या तीर्थक्षेत्री जाणं, एखाद्या देवळात जाणं, हे आणि त्याच भक्तीपोटी घरी असताना सेम भक्तिभावाने जर का पूजा केली, एखाद्या पुजारी व्यक्तीला, ब्राह्मण व्यक्तीला जसे मंत्र येत असतील तसे मंत्र न येता ही भक्ती केल्या जाऊ शकते का? त्या अभ्यासाशिवाय भक्ती, एक भोळा भाव सिद्धी जाओ म्हणतात, ते प्रेम, ती भक्ती शक्य आहे का? ते परमेश्वरापर्यंत पोहोचतं का? ज्याला मंत्र जाप येत नसेल, जो तीर्थक्षेत्री पोहोचू शकत नसेल, किंवा ते येण्याला, तीर्थक्षेत्री पोहोचण्याला वेगळं महत्व आहे. ह्या दोन्ही भक्तीच्या मार्गात काही फरक आहे का? किंवा खूप फरक आहे. म्हणजे तुमच्या राज्यात नसेल तो, परंतु तिकडे आहे. तुम्हाला तीर्थक्षेत्राला नाही जायचंय तर मग तुम्ही लग्नालाही नाही गेलं पाहिजे. तुम्ही डोहाळ्या जेवणाला नाही. एका वाक्यामध्ये हरलो. कोणी डिनायच नाही करू शकत. तुम्ही कशाचा तरी आड घेऊन जर हे गोष्टी करता आहात तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल तीर्थक्षेत्रावर जाण्याकरता. तुम्ही जेवढं टाळाल तेवढं परत परत जन्माला याल. तुम्ही आता या क्षणी इथे आहात, या क्षणी पूर्ण करा ती कृती, मग तुम्ही मुक्त आहात. पण या क्षणी तिकडे लक्ष आहे, तिकडे गेल्यावर इकडे लक्ष आहे, तर तुम्हाला परत यावंच लागेल. तुम्हाला यावंच लागेल परत. त्यामुळे असं नाही होत. आणि सद्गुरू गजानन महाराज असं म्हणतात की तीर्थमहिमा जाणावा. आपण तीर्थक्षेत्री गेलं पाहिजे, कारण आपण इतके काही तयार नाही, हुशार नाही. आपल्याला तीर्थक्षेत्रावर जाऊन भाव निर्माण होतो. गोदावरीचंच पाणी नाशिकमध्ये घराघरात येतं, पण रामकुंडावर आल्यावरच हात का जोडतात? बादलीतल्या पाण्याला जोडतात का कोणी? नाही ना, नाही होत. बादलीत पाणी गोदा नाही होत. पण रामकुंडावर आल्यावर असं जर नाही झालं तर वर्ण पित्र जोडेच हाणतील. आणि त्याचं होतच नाही. रामकुंड इतकं पवित्र आहे की तिथे गेल्यानंतर माणूस नतमस्तक होतोच. म्हणून तीर्थक्षेत्री आपण जे निब्बर आहोत, दगड आहोत, पाषाण आहोत, जन्मजन्माचे मलिन आहोत, कर्माने जड, बुद्धीने मूढ आणि अहंकाराने बद्ध अशी माणसं जर त्यांना भाव फुटायचा तर तीर्थक्षेत्र पाहिलंच पाहिजे, पाहिलंच पाहिजे. सुंदर. आणि सद्गुरूंच्या चरणी, सद्गुरूंच्या ठाई सगळी तीर्थ आहेत, असाही एक कारण गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, तीनही देव जर सद्गुरूं ठाई आहेत तर सारी तीर्थ निश्चितच त्यांच्या ठाई असणारच. तर अशा सद्गुरूंच्या हातनं ही आजच्या दिवशी भिक्षा मिळते आहे. तर त्या भिक्षेबद्दल सुद्धा निश्चित ऐकायला आवडेल की त्याचं काय महत्त्व आहे. भिक्षा हा विषय खूप सुंदर आहे आणि त्याचं महत्त्व आपण जितकं ऐकू तितकं आपल्याला असं वाटेल अरे आपण काहीच करत नाही आहोत. मग आपल्याला थोडंसं वाईट वाटायला लागतं की हे एक अंगण आहे सद्गुरूंचं, पांडुरंगांचं. हे संपूर्ण पृथ्वी म्हणजे एक अंगण आहे आणि त्या अंगणामध्ये सर्वांना पंख फुटावे याकरता ह्या भिक्षेचं वाटप आहे की तुम्हाला तुमचं आभाळ मिळावं, तुम्हाला तुमचा सूर्य मिळावा, तुम्हाला तुमचा चंद्र मिळावा, तुम्हाला तुमची जमीन मिळावी, याकरता हे सगळं आहे. या भिक्षेला खूप जतन करायला हवं, या भिक्षेचा खूप मान करायला हवा, कारण ती ज्ञानाने मिळवलेली आहे आणि निवृत्तीने दिलेली आहे. म्हणून या भिक्षेचं अंतरंगच खूप सुंदर आहे. आपल्याला असं आपण म्हणूया की पदर पसरणं ही गोष्ट खूप खूप भव्य आहे, खूप भव्य आहे. ती लज्जास्पद गोष्ट नाही आहे.
ती खूप भव्य गोष्ट आहे. अशी एक घटना घडली कुरुक्षेत्रावरती की युद्धाचा साधारण तो 4था दिवस होता आणि भीष्म महाशयच लढत होते. तेच त्याच्यामध्ये जास्त तळपत होते आणि खूपसे वीर पांडवांकडचे धारातीर्थी पडत होते. कौरवांकडचेही होते, परंतु त्यांची संख्या त्या मानाने कमी होती ज्या मानाने पांडवांची होती. तर त्यावेळेला ते सगळं रणकंदन बघून धर्मराजांना, युधिष्ठिर महाशयांना खूप वाईट वाटलं आणि त्यांना असं वाटलं की हे नाही बघू शकत. हे 4थ्याच दिवशी इतकं अवघड झालेलं आहे, एवढं भयानक आहे, म्हणजे सगळी ती प्रेत उचलता सुद्धा रात्र निघून जायची आणि सकाळ व्हायची आणि शंख फुंकण्याची वेळ यायची. एवढा मार्ग मोकळा करण्याकरता, कारण रथ अडकायला लागले 4थ्याच दिवशी मासामध्ये, चिखलामध्ये, घोड्यांच्या टापांना त्रास व्हायला लागला. तेव्हा धर्मराज म्हणाले की म्हणजे त्यांना खूप त्रास झाला आणि ते भगवान श्रीकृष्णांच्या शोधामध्ये त्या रात्री 4थ्या दिवस म्हणजे 5वा दिवस आता उगवायचा आहे, तर 4थ्याच्या त्या 5व्याच्या रात्री आदल्या दिवशी ते भगवान श्रीकृष्णांना शोधायला गेले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण एका सरोवराजवळ, तिथे खूप सरोवरं आहेत कुरुक्षेत्रावर, तर त्या सरोवराजवळ शांत बसलेले होते, अगदी शांत. म्हणजे त्यांची शांतता एक वेळ सरोवराची भंग करता येईल, परंतु श्रीकृष्णांची करू नये अशा इतके ते गूढ शांततेत होते. आणि धर्मराजांना कळलं की ही जी शांतता आहे त्या शांततेमध्ये एक जखम आहे, एक वेदना आहे. आणि त्यांनी असं लांबून पाहिलं की भगवान शांत बसलेले आहेत, एकदम शांत. त्यांची शांततेची बैठक पण वेगळी आहे आणि ती बैठक इतकी लोभस्वाणी आहे की अख्खं ब्रह्मांड शांत होईल ती नुसती बैठक पाहून. ती नुसती श्यामल चरण बघून जर सगळं चराचर सृष्टी एकदम शांत होते आणि पोकळ बांबू, पोकळ वेळू देखील स्वर काढायला लागतो. काय त्या चरणांची ताकद असेल, काय त्या चरणांचं सौंदर्य असेल की पोकळ गोष्टीतनं सुद्धा नुसतं हवा फिरली तरी स्वर निघतात. काय चरण असतील. आणि असे चरण युद्धभूमीवर. अजूनच धर्मराजांना वाईट वाटलं की हे मी काय करतोय, हे नाही योग्य. परंतु ते इतके शांत होते की असं वाटलं की नाही, ती शांतता कशी भंग करायची, त्या शांततेला एवढा क्रूर प्रश्न कसा काय विचारायचा. म्हणून धर्मराजांनी आपलं जे उत्तरीय आहे ते उत्तरीय, सरोवर बरंच मोठं होतं, ते उत्तरीय आपल्या अंगावरून उजव्या बाजूनी मोकळं करून त्या सरोवरावरती ठेवलं. आणि त्यांनी असं सांगितलं की मी जे आत्तापर्यंत विचार करतोय ते तुम्ही सगळे ऐकलेत, तुम्ही फक्त त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचा. आणि त्यांनी ते उत्तरीय पसरलेलं सोडून दिलं. लांब अंतर आहे आणि त्यांना धाकधूक आहे की हे उत्तरीय पोचतंय की नाही. आणि ते थोडंसं लाटांवर, ते सरोवराला लाटा नसतात पण एखादी वस्तू त्याच्यावर आल्यावर थोडेसे तरंग त्याच्यावर उमटतात. तर ते असे तरंग उमटले आणि ते थांबलं. तेव्हा ते नाही नाही अजून अजून पुढे, इथे नाही थांबायचं. असे ते त्या उत्तरीयाबरोबर ते तिथं नव्हतेच, ते त्याच्याच बरोबर चाललेले होते. थोडी हवा आली, अजून ते थोडं पुढे गेलं, अजून अजून अजून, कारण त्यांना त्यांची पण शांतता भंग करायची नव्हती. आणि असं ते उत्तरी हळूहळू गेलं आणि आता इथे श्रीकृष्ण आहे आणि इथे ते थांबलं. धर्मराजांना खूप वाईट वाटलं. ते सोडूनही दिलेलं आहे, त्यामुळे असं असं करून पुढं पाठवावं तर तसंही होत नाही आहे. ते खूप लांब आहेत, त्यांना येता येत नाही आहे, उत्तरीय जात नाही आहे, ही शांतता भंग होत नाही आहे. त्यांचं अजूनच ती अस्वस्थता वाढली, तडप वाढली, त्यांना ते अजून व्याकुळ झाले. आणि त्यांनी उत्तरीयाला प्रार्थना केली की मला पदर नाही पसरता येते, मला मागता येत नाही आहे, मला झुकता येत नाही आहे. तेव्हा हे युधिष्ठिरा, तू राजा नाही आहेस. भगवंता,
मी तुझा सेवेकरी आहे, मी राजा नाही, मी धर्मराज नाही. आज तुझा सेवेकरी तुला म्हणतोय, तुला सांगतोय की सेवा करायची आहे. आणि हे उत्तरीय तुझ्या चरणांना स्पर्शू दे, मी तो संकेत समजेन. असे ते त्या प्रार्थनेत वाहत आणि तेवढ्यात ते उत्तरीय त्यांच्या खांद्यावर आलं. त्यांनी एकदम चमकून पाहिलं. भगवंत हसत होते. धर्मसंस्थापना करायची तर शांतीची प्रार्थना धर्मालाच करावी लागते, अधर्माला ती बुद्धी नाही. म्हणून धर्माला पदर पसरताच आला पाहिजे. भिक्षेसाठी पदर पसरणं हे धर्मलक्षण आहे की धर्मसंस्थापना होऊ दे यांनी घराघरामध्ये, घराघरामध्ये धर्म जागू दे. भगवंत कशाला आला पाहिजे? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य, कशाला कशाला परत 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 आम्हाला इथे कळलं पाहिजे. इतकं या भिक्षेच्या अन्नामध्ये ज्ञान आहे, विवेक आहे. म्हणून पदर पसरता आला पाहिजे. आणि ही भिक्षा जी आहे, हा पदर म्हणजे आपण अंगावर नेसलेल्या वस्त्राचा नव्हे, तर वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, दुर्गे दुर्घट वारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. मी पदर विस्तारतो, तू करुणा विस्तार. ही भिक्षा आहे. खूप सुंदर. परंतु ही वर्षातनं एकदाच वाटायची परवानगी आहे. का? कारण त्यांचे जे लाडके आहेत रामदास स्वामी महाराज, महाबली हनुमंतांचा अवतार, ते म्हणाले मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. हे ते ज्या दिवशी म्हणाले त्या दिवशीच भिक्षा प्रसाद सद्गुरू आज्ञेने, रामचंद्र स्वामी महाराजांच्या आज्ञेने दिला जातो. त्यानंतर वर्षभर तो 365 दिवसामध्ये फक्त एक दिवस हा प्रसाद मिळतो. खूप आहे, खूप आहे, खूप आहे. ह्यात जर गेलो म्हणजे आजचा दिवस किती जास्त महत्त्वाचा आहे, म्हणजे भरून आलंय एका अर्थाने खूप. आणि सद्गुरूंचे हे शब्द, हे ज्ञान हृदयाला पाझर फोडतात. म्हणजे शंकेला आणि कशाला जागाच राहत नाही आणि तत्क्षणी आपण हे कार्य करायला समर्पित होऊन जावं आणि अन्य काहीच या जगात येऊन करू नये ही भावना निश्चितच येते. आणि हे किती जास्त महत्त्वाचं आहे हे आज समजलं. भिक्षा ही आणि पदर पसरणं फार सुंदर. तो पसरताच आला पाहिजे. फार सुंदर आहे. पदर पसरणं म्हणजे मन विशाल करण्याकडे आपलं लक्ष जातं. कारण मन हे आपण हा नाही विचार करत की आपण एखादं वस्त्र जेव्हा घेतो, म्हणजे स्त्रिया जेव्हा साडीसारखा एक वस्त्राचा भाग घेतात तर त्यावेळेला नेहमी त्या साडीचा पदर बघत असतात, जो की मागे टाकलेला असतो, पुढे नसतो. म्हणजे दिसणारा जो भाग आहे त्याच्यापेक्षा न दिसणाऱ्या भागाकडे त्यांचं लक्ष जास्त असतं. याचं कारण असं आहे की त्यांना अदृश्य अज्ञात जाणून घ्यायचं आहे. परंतु ती गोष्ट फक्त पदरापर्यंत राहते. आणि म्हणून तो पदर पसरला पाहिजे की मला ज्ञात करा, मला ज्ञात होते, मला ज्ञान हवं आहे. मग ते गहू देऊन मिळू देत, तांदूळ देऊन मिळू देत, पण ज्ञान हवं. या सगळ्या पाठीमागे ज्ञानाची भिक्षा हवी आहे. आणि तो ज्ञानिया देतो तेव्हा फार सुंदर असतं ते. फार गुरुमाई, तुम्ही जे ज्ञान देता ते अगदी ऐकतच राहावं असं वाटतं. तर त्यामध्ये पुन्हा पुन्हा एवढे प्रश्न का पडतात असं तुम्ही म्हणाल. पण प्रेमाबद्दल आपण ज्ञानचर्चा करतोय, तर प्रेमाबद्दल बऱ्याचदा प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर शंका वाटते किंवा हे प्रेम मी करू शकेन का अशी शंका वाटते, किंवा समोरच्या व्यक्तीच्या काही कृतीवर शंका वाटते. समोरची व्यक्ती खूप
जास्त डिवोटेड जर असेल तरीही बऱ्याचदा शंका वाटते. परमेश्वरावर पण काहींना शंका वाटू शकते त्या भक्ती करण्यावर किंवा एखाद्याच्या भक्ती. सो हे शंकेचं, हा संशय येणं, शंका येणं, हे किती घातक आहे. हे घातक तर आहेच पण यात थोडंसं असं मी बोलू इच्छिते की श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वतः सांगतात की संशयात्मा विनश्यती. आपल्या सद्गुरू गजानन महाराजांच्या ग्रंथामध्ये पण हे सांगितलेलं आहे की जेव्हा महाराज म्हणतात की मीच तो रामदास आहे, पूर्वी गडावर होतो आता सांप्रत शेगावी, त्यावेळेला देखील त्या भक्ताच्या मनात तरीही शंका राहते की मला दिसले ते गजानन महाराज आणि दिसले ते समर्थ. तर ही शंका मनात आल्यावर तेव्हा तिथे लिहिलेलं आहे की संशयात्मा विनश्यती. तर आत्मा हा अविनाशी आहे, जो चिरला जात नाही, फाडला जात नाही, तर कधीच त्याचा विनाश नाही. परंतु हे वाक्य जेव्हा श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की संशयात्मा विनश्यती, त्या अर्थी हा संशय महाभयंकर आहे. प्रेमात म्हणा किंवा कुठल्याही नात्यात म्हणा, कुठल्याही गोष्टीवरचा संशय, पण हा मनात येऊच नये किंवा आला तर त्याचं निरसन कसं करावं हा खरंच एक महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? शंका माणसाला असावी, परंतु ती त्याला जिज्ञासेकडे वळवणारी जर असली तर खूप उत्तम होईल. नाहीतर मग शंका म्हणजे एक इतकी साधी गोष्ट आहे की जी आयुष्यभर संपतच नाही. पण माणसाने मग स्वतःविषयी शंका घ्यावी की मला एवढे कसे प्रश्न पडतात. नाही, असं नव्हे की आपल्याला जरूर प्रश्न पडावेत, शंका पण याव्यात, परंतु त्याला जिज्ञासेची आपण जोड दिलीच पाहिजे. कारण आपला विश्वास नाही आहे कुठल्याच गोष्टीवर. विश्वास, आपण पैसे कमवतो पण विश्वास कमवायला शिकवलंच नाही आपल्याला. तर ते खरं तर शिकवलं पाहिजे. कारण किती पैसा कमावला तरी माणूस स्वतःला असुरक्षित समजतो की अजून नाही, मी सुरक्षित नाही आहे. म्हणजे त्याला शंकाच आहे की एवढा तरी मी कमावला मला पुरेल ना, माझ्या पिढ्यांना पुरेल ना, माझे नातवंड पतवंड खापर पतवंड, माझ्या पिढ्या, माझा वंश हे चांगलं सुरक्षित राहील ना, असंच त्याला एक शंका मनामध्ये असतेच कितीही केलं तरी. म्हणजे रावण महाशयांची लंका सोन्याची होती. तिथे असं म्हणतात, आपण तर काही पाहिलेलं नाही आहे कारण सोनं तर इकडे चालतच नाही, त्यामुळे तो विषयच नाही आहे. परंतु असं म्हणतात, आणि म्हणतात म्हणजे काय सत्यच होतं. ते सुवर्णनगरी होती, ती सगळीकडे सोनं हिरे माणकं असते, दुसरं माती रेती धूळ काहीच नव्हतं. तरी देखील रावण समाधानी नव्हते आणि शंकित होते. म्हणजे आपण तो एक शेवटचं पान जरी वाचलं तरी आपल्याला असं दिसतंय की शंका घेणारा राक्षस आहे, देव नाही आहे. मग आपल्याला देवत्व आपल्यामधलं जागं करावं लागतं, म्हणजे आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. मग आपण असं म्हणू की आम्ही तर विश्वास ठेवतो, पण कधी कधी विश्वास आपल्याला धक्का पण देतो, विश्वासघात होतो. म्हणजे विश्वासाला घाताचा एक, विश्वासाला भीतीच आहे की त्याचा घात होऊ शकतो. परंतु तुम्ही ठेवलेला आहे ना, तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, तो तुमच्या विश्वासाचा घात नाही आहे, तो ज्याच्यावर ठेवला त्याचा आहे. तुमचा विश्वास कायम आहे. कारण तुम्ही नंतर स्वतःला असं कसं झालं, पण असं नव्हतं ते वागत, ते खूप चांगले होते, म्हणजे इतकं त्यांनी आम्हाला सांभाळलेले, पण असं म्हणजे तुम्हाला खात्री आहे. पण ही खात्रीची बाजू नक्की पक्की या बाजूला जात नाही, आणि मग ती शंका तशीच राहते. आणि मग ती शंका प्रत्येकावर यायला लागते, चांगल्या माणसावर सुद्धा. म्हणजे एकदा ज्याने मीठ चाखलं तो साखरेला सुद्धा, म्हणजे म्हणतात ना ते ताक फुंकून पितो माणूस. म्हणजे ताक फुंकून का, तर त्याचं तोंड दुधाने पोळलंय ना, त्याला दुधासारखं ताक जाणवलं. म्हणजे चूक माणसाची आहे, कारण त्याला ज्ञान नाही. ज्ञान मिळाल्याशिवाय शंका फिटणार नाही, विश्वास जागा होणार नाही, जागृती येणार नाही. म्हणून ज्ञान या सर्व मार्गात वरिष्ठ मार्ग आहे की ज्ञान घ्या, ज्ञानी व्हा. शंका येऊ नये असं नाही आहे, शंका जरूर यावी, आपण प्रश्न जरूर विचारावेत, परंतु स्वतःला आधी ते जास्त विचारावेत.
ते आधी स्वतःला जास्त विचारावेत, कारण कदाचित काही उत्तरं आपल्यामध्ये पण असू शकतात, मिळू शकतात. कारण आपला जो कहाणी संग्रह आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सुफळ संपूर्ण जी कहाणी होते आहे त्याच्यामध्ये एकही प्रश्न नाही आहे, म्हणजे एकही शंका नाही आहे, आणि ती आपल्यात उपस्थित होते आहे. त्या अर्थी आपण कुठेतरी लांब आहोत त्या प्रदेशापासून. जिथे नंदनवन सुरू होतं आहे त्याच्यापासून आपण खूप लांब आहोत. आपलं सिंचन चुकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला या शंका येतात. जसं सद्गुरू गजानन महाराजांवर देखील शंका घेतली की साधू आहेत की नाही. परंतु जर त्यांना असं विचारलं असतं की साधूला ओळखण्याचं तुम्हाला काय ज्ञान आहे, कसा साधू ओळखायचा, तर त्यांना नसतं सांगता आलं. म्हणून माणूस काय करतो की त्याला जसं ते रूप हवं असतं तसं जर ते नसलं तर त्याला शंका येते. म्हणजे पूर्वग्रह ठेवून किंवा कुठेतरी ऐकलेलं, कुठेतरी वाचलेलं ह्याच्याशी तो सतत ते पडताळत असतो, आणि त्या साच्यामध्ये जर ती गोष्ट नाही बसली तर त्याला ती खरी नाही वाटत, असं मला वाटतं. त्याची एक पीठिका ठरलेली आहे की हे असं असेल तरच ते तसं आहे, नाहीतर ते तसं नाही. जसं मध्ये आत्ता विचारलं की घरी बसून आम्ही हे करू का, तर घरी बसून करण्याच्या ह्या गोष्टीच नाही आहेत. घरच कुठे आहे, कुठल्या घरी बसता, प्रत्येक घरातनं तुम्हाला उठायचं आहे. तुमचं घरच नाही आहे, ही धर्मशाळा आहे. याला प्रत्येकाला थोडा वेळ थांबायचं आहे आणि निघून जायचं आहे. म्हणजे तुम्ही नाही गेलं तरी तो नेणारच आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून तुम्हाला हक्काचं घर शोधण्याकरता तुम्ही इथे आलेला आहात, आणि त्यामुळे तुमची पावलं जिज्ञासेने जर पडली तर नक्की आपलं घर आपल्याला या शंकेनी नव्हे तर जिज्ञासेने मात्र नक्की ते प्राप्त होणार. दुसरा भाग जो आहे भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेला की संशय जर आला तर त्यांनी आत्म्याचा विनाश होतो, जो कशानेच चिरला तोडला मोडला घडला जात नाही. तो संशय घेतल्यानी संपतो किंवा त्याचा नाश होतो. का बरं? तर असा आपण विचार करूया की आत्मा जो आहे तो आपल्या ह्या वस्त्रामध्ये, आपल्या देहामध्ये जन्मजन्म 84 लक्ष आत्मा आपल्याबरोबर आहे, आणि तो याकरता आपल्याबरोबर आहे की तुम्हाला ही सृष्टी समजली पाहिजे, ईश्वर समजला पाहिजे, तुम्हाला तुम्ही कोण आहात याचं स्मरण झालं पाहिजे. या स्वस्मरणाकरता आत्मा आहे. पण ज्या वेळेला या सगळ्या, म्हणजे थोडक्यात असं आपण बघू की वडील जर एखाद्या व्यवसायामध्ये असतील किंवा काही शिक्षक असतील, अजून काय डॉक्टर असतील, तर त्यांना असं वाटतं की त्यांच्या मुलांनी डॉक्टरच व्हावं. वडील इंजिनियर असतील तर त्यांना वाटतं त्यांच्या मुलांनी इंजिनियरच व्हावं. तसं ईश्वराला जर वाटलं माझ्या मुलांनी ईश्वरच व्हावं तर काय हरकत आहे? ते का नाही माणूस ॲक्सेप्ट करत की माझी मुलं आहेत त्यांनी ईश्वर व्हावं? काय अवघड आहे, शंका काय त्याच्यामध्ये? पण वडिलांवरच शंका घेतल्यासारखं आहे. तर मग ही किती चुकीची गोष्ट आहे की आपल्याला वडीलच कळले नाहीत, आणि ज्याला वडील कळले नाहीत त्याला कुठलं घर, कुठलं कुळ, कुठलं गोत्र, कुठलं कुळधर्म, कुठली पूजा, कुठलं सत्यनारायण, काही नाही. त्याला शिराच नाही. काय शिरा जो असतो सत्यनारायणाला वाटतो आपण, त्याला ते काहीच नाही ना. म्हणून इतक्या बारकाईने, इतक्या सावध, साक्षेपी आणि दक्ष असं जगलं ना आपण, तर आपल्याला कधीच शंका येणार नाही, कोणाच बाबतीत कधीच नाही येणार. कारण खात्री ही कमवावी लागते, विश्वास हा कमवावा लागतो, आणि तो विश्वास कमवण्याकरता आपल्याला सद्गुरू सान्निध्यच लागतं. जर महाराज असं म्हणले की पाऊस पडला तरी तू भिजणार नाहीस, तर आपण असं म्हणू, असं कसं, मी जाऊन बघतो पावसात. पितांबरांना शंकाच आली की पाणी खराब आहे आणि ते तळवे भिजतील पायाचे, म्हणजे तळवे भिजतील एवढे पाणी नाही. ते म्हणतात की तुंबा भरून आण पाणी. मग त्यांनी तुंबा घेतला. सद्गुरू गजानन महाराजांच्या हातामधलं, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या हातामधलं एक पात्र एकाला हातात मिळालं, पण तो पात्र नव्हता. त्यामुळे ते पात्र अशुद्ध झालं, पण हात शंकेने अपात्रच राहिला. फक्त विश्वास. तुंबा बुडवून पाणी आण, पटकन गेला असतं, झटकन बुडवलं असतं
तर पितांबर मी महाराज मिसळला. 12व्या अध्यायात नसते आले. त्यात मी मिसळला त्यांनी सांगितलेल्या गोष्टीत की शंका आली. मी म्हणजे शंख, मी म्हणजे मी आहे म्हणजे शंकाच आहे. कारण आत्मा आणि परमात्मा मध्ये मी मी आहे. आहे. सूर्य उगवला, प्रकाश पडला, मी डोंगर आडवाच पडलाय, तो माझ्यापर्यंत येतच नाहीये. म्हणून पितांबर महाशय गेले, महाराज खाली गेले, त्यांनी तो तुंबा बुडवला की चला म्हणतायत तर हिया करून की ह्यांना कळत नाही का मला कळत नाही, तिथे तर पाणी असं घाणेरडं आहे, गाई गुरांनी तोंड लावण्याचे योग्य नाही, तरी ते म्हणतायत बरं जाऊया चला, म्हणून ते हिया केला आणि बुडवला. बुडवल्याबरोबर त्या नाल्यामधलं सगळं घाणेरडं पाणी निघून गेलं आणि तुंब्यामध्ये खळखळ 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 असं स्वच्छ पाणी आलं. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं. भाग्यवान आहेत पितांबर, पण शंका आले आणि निरसन झालं. भाग्यवान आहेत. मग त्यांनी तो पाणी ओतून दिलं दुसरीकडे. त्यांना वाटलं इथे कदाचित मला दिसलं नसेल, पण स्वच्छ पाणी. माणूस किती कठीण आहे बघा. म्हणजे एखाद्यावर ना एक खूप प्रेम जरी केलं, जे आत्ता म्हटलात तुम्ही, की खूप एखाद्याची काळजी केली, खूप एखाद्यावर प्रेम केलं, त्याला सारखं आपण काहीतरी देत गेलो, घेत गेलो, आल्यानंतर जपत गेलो की असं राहतच म्हणजे असं अरे 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 अरे, तर त्याला असं वाटतं काहीतरी स्वार्थ आहे, काहीतरी स्वार्थ आहे. आणि मग तो जो प्रेम करणारा असतो ना, तो भानावर नसतो, तो इतका आतुर असतो आणि तो फुलतच जातो, फुलतच जातो, फुलतच जातो. कोकिळा येते, मोर येतात, हरिण येतात, वसंत येतो, मधुमास येतो, रंगपंचमी येते, होळी येते, धुळवड येते, तो रंगतच जातो, रंगतच जातो, रंगतच जातो, कारण राम येणार आहे. आणि जर तो म्हटलं ह्याच्यात स्वार्थ आहे, तर राम येण्यामध्ये तर रामदासाचा स्वार्थ तर नक्कीच आहे, नक्कीच आहे. परंतु ही शंकाच आहे ना, शंकेमुळे त्यांनी प्रेमाचा सागर आटवला. एवढं अफाट प्रेम की आल्यावर अगदी त्यांनी हृदयाच्या पायघड्या घातल्या. पण त्याला असं वाटलं बापरे, यांना काय हवंय काय माहिती, एवढं का प्रेम करतात. होतं असं, याचा अर्थ असा आहे की पात्र चुकीचं आहे. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता आहात, ज्याला तुम्ही अत्तर लावता आहात, त्याला नाक आहे की नाही एवढं तर बघायला हवं की ते जर नाही पाहिलं तर दोष आपलाच आहे, दोष आपला आहे. आपण चुकीच्या, ज्याला नाकच नाहीये त्याला अत्तर लावून चूक आपलीच आहे. त्या हसण्यामध्ये सगळं आय थिंक की हे अनुभव पदोपदी सगळ्यांनाच जीवनात थोड्याफार फरकाने येतच राहतात. सो आय थिंक गुरुदेवांच्या ज्ञानानेच ती शंका फिटेल असं मला निश्चित वाटतं की या सगळ्या ज्ञानाचा जर आपण अभ्यास केला तर निश्चित आपण त्या निशंक पथावर जाऊ शकू, त्यांचं बोट धरून. निशंक, निर्भय आणि निस्वार्थ प्रेम या संकल्पनेच्याच नव्याने प्रेमात पडायला झालंय. अँड आय एम शुअर व्ह्युअर्स पण मनापासून या गोष्टी टिपत असतील आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करून कुठेतरी बदल घडायला सुरुवात होईल निश्चित कुटुंबांमध्ये. ही सामाजिक क्रांती ज्ञानानेच घडते आणि त्यासाठीच हा एपिसोडचा आणि हा प्रयत्न आहे सगळा. आणि गुरुदेव त्यासाठी वेळ देत आहेत, तर मला किती वेळा त्यांचं आणि कसं कृतज्ञ राहावं हा सुद्धा एक प्रश्नच आहे. पण इथे लाईव्ह शो करतोय पुन्हा एकदा कपिकुलमधनं, आपण हा दासनवमीच्या दिवशी एपिसोड करतोय. सो ऑडियन्समधनं जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर यू आर मोस्ट वेलकम. जय गजानन. मला प्रेमाबद्दल असा प्रश्न आहे की सर्वोच्च प्रेम कशाला म्हणणार, आणि प्रेमाला जर एका वाक्यात मांडायचं झालं किंवा डेफिनेशन प्रेमाची जर माहिती करायची झाली म्हणजे सगळ्यांना समजेल की नेमकं प्रेम काय असतं, आणि सर्वोच्च प्रेम की त्याच्यापेक्षा मोठी उंची प्रेमाची नसेल असं कोणतं प्रेम असतं हे मला जाणून घ्यायची इच्छा आहे. जय गजानन. त्यांचा प्रश्न असा आलाय आपल्यापर्यंत की सर्वोच्च प्रेम असं कुठलं असतं की त्याच्यापेक्षा उच्च प्रेम असं कुठलं नसेल, आणि प्रेमाला जर एका वाक्यामध्ये सांगायची झाली त्याची डेफिनेशन तर ती काय असेल. खरोखरच छान आहे, परंतु
पृच्छा करणाऱ्यांनी त्याला मर्यादा घातल्या की एकाच वाक्यात ते सांगायचं आहे. तेच इन शॉर्टची आवड असल्यामुळे सध्या तर प्रेम जे आहे त्याला जर एकाच वाक्यात सांगायचं तर फक्त रामदास, दुसरं काहीच नाही सांगता येणार. आणि त्याचा विस्तार जर करायचा असेल तर मग आपल्याला सांगता येईल. पुन्हा प्रेम हे जे विचारलं जातं ना त्याला पूर्वग्रह खूप असतात. प्रेम जर अजून वाक्यात मांडायचं झालं तर प्रेम म्हणजे एक सेतुबंधन आहे, एक सेतुबंधन आहे. आणि त्याच्यामध्ये रामरायांपासून सीतामातांपर्यंत पोचण्याकरता तो हनुमंतांनाच बांधावा लागतो. सुंदर. रामांची मुद्रिका घेऊन सीतामातांना नेऊन देणं आणि त्यांना स्मरण देणं आणि सीतामातांचा चूडामणी घेऊन प्रभू रामरायांपर्यंत येणं, हा जो हनुमंतांचा प्रवास आहे हा केवळ प्रेम 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 आणि प्रेम. या पलीकडे कुठलंच प्रेम जगामध्ये नाही आणि असूच शकत नाही. टाळ्या झाल्या पाहिजेत सगळं. समजून घेतला पाहिजे. जो प्रवास आहे सेतुबंधनाचा, समुद्र शोधण्यापासून समुद्र उल्लंघण्यापासून, म्हणजे प्रेम हे स्वतःमधल्या शक्तीचा शोध आहे. स्वतःच्या शक्तीचा शोध लागतो दुसऱ्यावर प्रेम करून, परंतु त्याला दुसरं समजणं ही चूक आहे. दुसरं समजतं मग तिथून त्यांनी असं करावं तिने असं करावं अशा एक सामान्य अपेक्षा सुरू व्हायला लागतात. मग त्या काय हॉटेलमध्ये घेऊन जा, मग एखादं गुलाबाचं फूल दे, इथपर्यंत त्या लेव्हलवर जातात. पण हे जे प्रेम आहे हे निरपेक्ष आहे रामरायांचं हनुमंतांवर आणि हनुमंतांचं रामरायांवर. म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र ज्या वेळेला ह्या नाशिक क्षेत्रामध्येच हनुमंतांना भेटले, पंपा सरोवर ते ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा हनुमंतांना प्रभू रामरायांनी जी हाक मारली ती खूप सुंदर हाक आहे. त्यांनी हाक मारली राऊ, आणि राऊ म्हणजे मोती. मोती आणि मोती म्हणजे समुद्र, समुद्राच्या तळात स्वातीच्या प्रार्थनेने ज्याचा जन्म झाला आहे तो. आणि इतकं सुंदर ज्याचा जन्म आहे तो प्रेमा व्यतिरिक्त दुसरं काही या जगात करूच शकत नाही, करूच शकत नाही. आणि ती अंजनी मातांचीच कूस आहे की जी प्रेम उपजवू शकते. ती कूस या पृथ्वीवर दुसरं कोणाची नाही. इतकं सुंदर हे प्रेम आहे. म्हणून या प्रेमाच्या विषयात कुठूनही उतरा, कसेही उतरा, डुंबून नक्की जाऊ, भिजून नक्की जाऊ, चिंब नक्की होऊ. हे प्रेम हे सेतुबंधन आहे आणि विरह ही त्याची सुरुवात आहे. आय थिंक एकात ना एक इतकं सुंदर विषय निघत जातात की आपल्याला एंडलेस एपिसोड होणार आहेत, हे आत्ताच दिसू लागलेलं आहे. सो आपण बाकीचे क्वेश्चन्स नेक्स्ट एपिसोडमध्ये घेऊया. सो सूर्य ही दिसणारी देवता आहे रोज, आणि आपण सूर्याची सेवा या पद्धतीने करतो रोज की कोणी रांगोळी काढतं, कोणी सडा घालतं, कोणी त्याच्या आधी उठतं, ही पण त्याची सेवा आहे, किंवा त्याला अर्घ्य देतं. ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण सूर्याची सेवा करतोच, कारण तो सगळ्याचा अंधार हटवतो, सगळ्या गोष्टी प्रकाशात आणतो. परंतु एक गोष्ट अशी आहे जो सूर्य नाही दाखवू शकत, तो म्हणजे आत्मा, आणि तो दाखवू शकतात ते सद्गुरू. त्यामुळे ते सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. अशा सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करते की हे इतकं सुंदर ज्ञान आज आपण जगाला देत आहात, आणि ह्या आधुनिक अशा माध्यमातून ते अनंत घरांमध्ये, अनंत मनांमध्ये प्रकाश टाकतं आहे. सो खूप 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 आभार आपले. हे शब्द फार कमी आहेत, आणि अशीच सेवा या माध्यमांमधून नक्की आपण करून घ्यावीत. असे भरपूर एपिसोड व्हावे. काही जणांनी आज जे भेटले ह्या आजच्या दिवसभरात, त्यांनी सांगितलं की असे लाईव्ह शो उलट जास्तीत जास्त व्हावेत. अशी मेंटॅलिटी आहे की आफ्टर 6 मिनिट 10 मिनिट्स तुम्ही असं म्हणता की नको, खूप झालं. इतकं शॉर्ट पिरियडला ती ग्रहण शक्ती आलेली आहे, किंवा
इंटरेस्ट वाटण्याची जी लेवल आहे ती अगदी कमी झालेली आहे आणि त्यातून आपल्याला इतक्या गहिऱ्या ज्ञानाची जर आवड या समाजाला लावायची आहे तर निश्चित आपण या पद्धतीचे एपिसोड करूनच ती आवड वाढवू शकतो. आणि आश्चर्य मला ह्याचं वाटलं की मध्ये एकदा आम्ही एक प्रोमो टाकला, तो आय थिंक 6 to 7 मिनिट्सचा होता आणि एक प्रवचन होतं ते 1.5 तासाचं होतं. तर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की प्रोमोचे व्ह्यूज हे 1.5 तासाच्या व्ह्यूजपेक्षा कमी होते. वा. सो आय थिंक दिस इज द अचीवमेंट की लोकांना ज्ञान ऐकायला आवडायला लागलेलं आहे. म्हणजे आपलं असं एक डिस्कशन झालं की प्रोमोला कदाचित व्ह्यूज जास्त असतील, पण कपिकुल आणि ह्या ज्ञानाच्या एपिसोड बाबतीत हे चेंज झालंय मिरॅकली की लोकांना उलट असं वाटतं अरे कमी आहे, एक तास सुद्धा ऐकलं तरी असं वाटतं अजून अजून. म्हणजे अर्थातच असा एक वर्ग निश्चितच आहे ज्यांना म्हणजे जे आतुर आहेत, ज्यांना भूक आहे अशा ज्ञानाची आणि गुरुमाईंपर्यंत पोहोचण्याची, गुरुदेवांपर्यंत पोहोचण्याची. आणि अशीच एक भूक नक्कीच आम्हाला आहे हृदय संवादिनी मधल्या वेगवेगळ्या कविता वाचण्याची आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. सो वेळात वेळ काढून आम्ही मध्ये 5 मिनिटं का होईना एखादी तरी कविता वाचून ते तृप्तता अनुभवत असतो. आय थिंक मी अजिंक्यला म्हणेन की एक कविता वाचूनच आपण आजच्या ह्या एपिसोडची सांगता करूया. येस. सांगता पूर्णत्वाने करण्याचा जर विचार केला तर पूर्णत्वाबद्दल ची ही कविता आहे गुरुमाईंच्या आज्ञेने. पूर्णत्वाचा ध्यास हेच ध्येय, त्याकरिता अपूर्ण ओलांडावं लागतं, अपूर्णानं ओलांडावं लागतं, अपूर्ण ओलांडावं लागतं, पूर्णपणे ओलांडावं लागतं, पूर्णपण जाणावं लागतं, खोल लागतं उतरायला, काठाचा पत्ता विसरून. आय थिंक हे सगळ्या एपिसोडचं सारच म्हणावं लागेल की जे सांगितलं की काठी टाकून द्यायची आहे आणि निघायचं आहे आपण निर्भय होऊन, निशंक होऊन. खूप सुंदर शब्दात ते सांगितलंय. सो खूप धन्यवाद गुरुदेव, धन्यवाद अजिंक्य आणि धन्यवाद सगळ्या व्ह्युअर्सना. पाहत रहा आपलं कपिकुल यूट्यूब चॅनल आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत टेक केअर. बाय. जय गजानन.